नंदुरबारच्या देवगोई घाटामध्ये एक भीषण अपघात झालाय आणि स्कूल बस थेट खोल दरीत कोसळल्याची माहिती कळते आणि या बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती कळते। यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती पुढे येते। जखमींना अक्कलकुवा रुग्णालयामध्ये दाखल केलंय। 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये ही स्कूल बस कोसळली आहे। बसचा चक्काचूर झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। अपघाताची नंदुरबारमधली घटना आहे। नंदुरबारच्या देवगोई घाटामध्ये भीषण अपघात झालाय। स्कूल बस दरीत कोसळली आणि त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी प्रवास करत होते अशी माहिती कळतेय। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रशांत, अत्यंत धक्कादायक घटना आहे, दुर्दैवी घटना आहे। स्कूल बसचा नंदुरबारमध्ये देवगोई घाटात भीषण अपघात झाल्याचं कळतंय। काय तपशील आहेत हे? हा अक्कलकुवा मोलगीला जोडणारा देवगोई घाट आहे। त्या परिसरामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये बरेच मुलं हे जखमी झाल्याची माहिती आहे। आता अशातच हा अपघात झाल्यामुळे अजून अधिकृत माहिती आणि परिपूर्ण माहिती येणं बाकी असलं तरी हा अपघाताची भीषणता ही मोठी आहे आणि एका मुलाचा जीव या अपघातामध्ये गेल्याची प्राथमिक माहिती आहे। अजून याला दुजोरा मिळालेला नाही आणि एक 20 ते 25 विद्यार्थी या बसमध्ये असल्याची ही प्राथमिक माहिती आहे। मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच हा एक मोठा आणि दुर्दैवी अपघात आहे आणि महिन्याभरामध्ये अशा पद्धतीचा हा दुसरा अपघात या महामार्गावरती झालेला आहे। त्याच्यामुळे या वळण रस्त्यांची परिस्थिती ही बिकट आहे, रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे, सुरक्षेचे उपाय नाही आहेत आणि त्याच्यामुळेच हे वारंवार अपघात होत आहेत आणि लोकांचे जीव जात आहेत अशी परिस्थिती आहे। हा अपघात तर पालकांचा जीव हा म्हणजे प्रचंड दहशत पालकांमध्ये बघायला मिळते आहे। नेमकं काय झालेलं आहे हे चित्र अजून काही वेळाने स्पष्ट होणार आहे। अगदी खरं तर प्रशांत, आज रविवारचा दिवस आहे, आज शाळा बंद असतात। काय या बसमधले सगळे विद्यार्थी कुठे ट्रिपला चालले होते का? ते त्याच भागातले आहेत का? काय नेमकं या संदर्भात पुढे काही तपशील येतात? नाही, अद्याप याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की बस खूप खोल दरीत पडलेली आहे आणि त्याच्यामुळे नेमकं काय झालेलं आहे हे अद्यापही कोणी मदत कार्याला प्राथमिकता देणं हे महत्वाचा विषय आहे। जवळपास 100 ते 150 फूट खाली दरीमध्ये ही बस गेलेली आहे। त्याच्यामुळे मदत कार्य झाल्यानंतर थोडी माहिती समोर येईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। अगदी प्रशांत, असे संपर्कात राहा। आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही माहिती देऊया। ही दृश्य नंदुरबारमधली देवगोई घाटातली आहेत। भीषण अपघात झालाय, स्कूल बसचा अपघात आहे। जवळपास 20 ते 30 विद्यार्थी स्कूल बसमधून प्रवास करत होते असं कळतंय आणि मधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अर्थात अजून याला पुष्टी मिळालेली नाहीये। लवकरच या संदर्भात स्पष्टता येईल। अक्कलकुवा रुग्णालयामध्ये सगळ्या जखमींना सध्या ऍडमिट करण्यात आले। अर्थातच प्राथमिकता ही आहे की सगळ्यांचा जीव कसा वाचला जाईल या दृष्टीनं सध्या बचाव कार्य, मदत कार्य सुरू आहे। बसमध्ये मात्र 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती कळतेय। त्यामुळे निश्चितच पालकांच्या जीवाला सुद्धा घोर लागलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या बसमधून जात होते आणि देवगोई घाटामध्ये भीषण अपघात झालाय। अपघाताचं कारण अजून पुढे येत नाही, मात्र आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सांगतात त्याप्रमाणे घाटामध्ये वळणं आहेत आणि धोकादायकरित्या ही सगळी वळणं आहेत। सुरक्षिततेचे कुठलेही उपाय नाहीये। यापूर्वी सुद्धा अगदी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आणखी एक अपघात झालेला होता। त्यामुळे आता प्रशासनानं खरं तर सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणं या भागामध्ये अधिक गरजेचं आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आणखी माहिती घेत राहू।